नमस्कार मित्रांनो, आज आपण रत्नागिरी शहरातील गणेश गुळे या ठिकाणी एक सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेले श्री स्वयंभू गणेश मंदिर व या मंदिराचा इतिहास आणि येथील गावामध्ये असलेली आगळीवेगळी प्रथा या संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत। मंदिराच्या कमानीसमोर एक भुयाराप्रमाणे अनोख्या आकाराची पुरातन विहीर आहे। मंदिरात जाताना मंदिराचा भव्य सभामंडप, त्यामध्ये गणरायाचे वाहन उंदीर पाहावयास मिळतो। मंदिर पश्चिमाभिमुख असून निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे। मंदिराची वास्तू हेमाडपंथी स्वरूपाची आहे। मित्रांनो, या मंदिराची एक दंतकथा आहे। त्याप्रमाणे पावसगावच्या रामचंद्र चिपळूणकरांना अल्सरचा आजार होता। त्या आजाराला कंटाळून गुळेच्या समुद्रावर आत्महत्या करण्यासाठी गेले होते, मात्र वेदना असहाय्य झाल्याने त्यांना पुढे जाता आले नाही। ते एका झुडपात पडून राहिले। त्या दिवशी रात्री लंबोदराने दृष्टांत दिला, तू बरा होशील, याच ठिकाणी माझे वास्तव्य आहे, येथे तू माझे मंदिर उभे कर। त्यासाठी साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज मदत करतील। त्याप्रमाणे साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांना दृष्टांत झाला व त्याप्रमाणे चिपळूणकरांना सर्वोत्तर मदत केली असे बोलले जाते। मंदिर परिसरातील भंडारवाडी येथील लोक गणेश चतुर्थीला घरोघरी गणेश मूर्ती बसवत नाहीत। मंदिरातील गणपती हाच आमचा घरचा गणपती असे समजून मागे गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात। ही एक अनोखी प्रथाच पाहावयास मिळते। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।